नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात भारताच्या सामाजिक व राजकीय जीवनावर आपल्या विचारांचा व कर्तृत्वाचा ठसा ज्यांनी उमटविला असे तत्त्वचिंतक व समाजसुधारक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची गणना होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या चळवळींचे प्रमुख नेते होते. आता आपण पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण आणि शिक्षण. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे दिनांक 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ व आईचे नाव भीमाबाई. आंबेडकरांचे वडील तिथल्याच सैनिकी शाळेमध्ये नोकरीला होते. 1893 मध्ये वडील रामजी नोकरीमधून निवृत्त झाले तेव्हा आपल्या मूळ गावी म्हणजे महाराष्ट्रातील सातारा येथे कुटुंबासह राहण्यास आले. वयाच्या 5व्या वर्षी भीमरावांना शाळेत घातले. आईचा मृत्यू त्यांच्या वयाच्या 6व्या वर्षी झाला. त्या काळात समाजात असलेल्या स्पृश्यतेचे चटके लहान भीमरावांना नेहमी सहन करावे लागले. पण त्यातूनही प्रेरणा घेऊन ते आपल्या लक्ष्यावर कायम स्थिर राहिले. भीमराव खूप हुशार विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या शिक्षकांचे ते आवडते होते. त्यांनीच आंबवडेकर हे त्यांचे आडनाव बदलून आंबेडकर लिहिले. प्राथमिक शाळेनंतर वडिलांनी त्यांचे नाव मुंबईच्या प्रसिद्ध एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये घातले. सगळे कुटुंब पटेल मजूर कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहायला गेले. चाळीच्या गजबजाटामुळे भीमरावांचा अभ्यास नीट होत नव्हता म्हणून मध्यरात्री 2 वाजता उठून ते अभ्यासाला बसत असत. दिवसा चनी रोड जवळील उद्यानात अभ्यासाला जात असत. तिथे केळुसकर नावाच्या एका विद्वान गृहस्थांची भीमरावांची ओळख झाली. त्यांच्याकडून ते खूप काही चांगले शिकत गेले. इसवी सन 1907 साली भीमराव मॅट्रिक झाले. सामाजिक जीवनात वेळोवेळी निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने व सखोल अभ्यास करून त्यावर ते भाष्य करीत. हिंदू समाजात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी ते अत्यंत तळमळीने कार्य करीत. बालपणापासून त्यांना पुस्तके वाचण्याचा फार नाद असे. विद्यार्थी दशेत ते खूप वेळ अभ्यास करीत असत. 1913 साली BA ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने आंबेडकरांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळवून त्यांनी अर्थशास्त्र या विषयात MA व PhD या पदव्या संपादन केल्या. अमेरिकेतून ते भारतात परत आले. पुन्हा 3 वर्षांनी इंग्लंडमध्ये जाऊन अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व कायदा यांचा अभ्यास करून ते बॅरिस्टर झाले व इंग्लंडमधून भारतात परत आले. 1923 ते 1937 या काळात ते सिडनहॅम कॉलेजात आधी प्राध्यापक व नंतर प्राचार्य होते. पुढे ते 1936 नंतर त्यांनी समाजकारण व राजकारण या क्षेत्रांत कार्य सुरू केले. इसवी सन 1926 मध्ये मुंबई सरकार गव्हर्नरने त्यांची कायदेमंडळावर नेमणूक केली. यानंतर त्यांना 1930 मध्ये गोलमेज परिषदेचे निमंत्रण मिळाले. या निमंत्रणास मान देऊन ते पहिल्या गोलमेज परिषदेस हजर राहिले आणि गाढा व्यासंग, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि वकिली पद्धतीने आपली बाजू मांडण्याचे कौशल्य यामुळे त्यांनी आपली छाप पाडली. परत आल्यावर 1935 मध्ये त्यांनी धर्मांतराची कल्पना येवले येथे मांडली. पुन्हा 1936 मध्ये एक परिषद भरवली आणि दुसऱ्या कोणत्या धर्मात जाणे आवश्यक आहे असे आपले मत मांडले. पुढे दुसरे महायुद्ध सुरू झाले.
तेव्हा त्यांनी इंग्रजांना पाठिंबा दिला. 1931 मध्ये गांधी आर्यविन करार झाला. त्यापूर्वी भारतात जेव्हा भारतीय नागरिकांचे जेव्हा प्रतिनिधित्व येईल तेव्हा कोणत्या धर्माच्या, जातीच्या, समाजास किती प्रतिनिधित्व मिळेल याबद्दल अत्यंत प्रसिद्ध असा पुणे करार झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बाबासाहेब व्हाईसरॉयच्या ॲडव्हायझरी काउन्सिलमध्ये होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवे सरकार कशा पद्धतीने राज्य चालवेल हे ठरवण्यासाठी एक घटना समिती नेमण्यात आली. या घटना समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रमुख होते. त्यांनी घटना समितीचे इतर सभासद पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राजगोपालाचारी यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून एक आदर्श घटना तयार केली. पंडित नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री होते, पण पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला व ते मंत्रिमंडळातून बाहेर पडले. याच काळात त्यांनी निरनिराळ्या धर्मांचा तौलनिक अभ्यास केला. नोकरी काय, वकिली काय, प्रत्येक ठिकाणी त्यांची अस्पृश्यता आड येत होती. म्हणून त्यांनी मागासलेल्या व दलित जातींचे नेतृत्व करायला सुरुवात केली. शोषित पीडितांच्या उद्धारासाठी ते कटिबद्ध झाले. देशात जागोजागी संस्था सुरू केल्या. मुंबईत बहिष्कृत हितकारणी सभा उघडली. या संस्थेमार्फत मागास, अस्पृश्य वर्गासाठी शाळा, विद्यार्थी वसतिगृह, ग्रंथालय सुरू केले. मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकरीची मागणी केली. सरकारला मान्य करावेच लागले. सरकारी आदेश निघाला की सरकारमान्य सरकारी सहायता मिळालेल्या संस्थांमध्ये अस्पृश्यांना घ्यावेच लागेल. एका बाजूने डॉक्टर आंबेडकर सरकारकडून मागासवर्गीयांना न्याय मिळवून देत होते, तर दुसऱ्या बाजूने अंधविश्वास, वाईट चालीरीती मुळातून उखडून फेकण्याचा प्रयत्न करीत मंदिर प्रवेश, पाणी प्रश्न सोडवण्यात यशस्वी होत होते. 29 नोव्हेंबर 1948 रोजी संविधान सभेने डॉक्टर आंबेडकरांनी सादर केलेले संविधान भारतासाठी स्वीकारले. पण नंतर काही वैचारिक विरोधामुळे 27 सप्टेंबर 1991 रोजी डॉक्टर भीमरावांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते मुंबईला आले. इसवी सन 1950 मध्ये त्यांनी भारतीय बौद्ध जन संघ स्थापन केला. त्याचे रूपांतर 1954 मध्ये भारतीय बौद्ध महासभेत केले. तसेच गौतम बुद्ध व त्याचा धर्म हा ग्रंथ लिहिला. प्रज्ञा, करुणा व समता या तत्त्वांचे आपण पालन केले पाहिजे असे त्यांचे प्रतिपादन होते. पुढे त्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी दसऱ्याच्या दिवशी डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. आलेल्या लाखो अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. नागपूरमधील हे ठिकाण दीक्षाभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या घटनेनंतर ते थोड्या दिवसांत आजारी पडले. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचा अंत्यसंस्कार स्थळास चैत्यभूमी म्हणतात, कारण तेथे त्यांची स्मृती म्हणून चैत्य बांधलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या कार्याबद्दल मरणोत्तर भारतरत्न ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.